तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं. आमचं म्हणणं 50%च्या आतून जी आमची मागणी आहे, तर ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करतात आमच्यासाठी? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मिनिट. ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे. मी काय म्हटलं होतं तिकडे, तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे, आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. आजपर्यंत सगळ्यांनी तेच केलं साहेब, तेच करतायत. बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही, बरोबर आहे. त्याच्या समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी, ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना, सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत? कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे? जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत, ते फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत. हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत, हजारो कोटीची, बरोबर. तो सगळा पैसा तिकडे जातोय का? कारण लोकसंख्या वाढली. आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो, जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे, जो आपल्या लाईव्ह फक्त रेकॉर्डिंग नंतर दाखवणारच ना. मला माहित नाही का ते काय ते. मित्रांनो, तुम्ही मागे येतो, मागे या नफरेंच मागे मराठा आरक्षणाबद्दल चांगली भूमिका घेतली. पण आज जे आपण सोलापूरमध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोके भडकी होते किंवा राजकीय डोके कोणतरी भडकी होते, तर ते आता आज आमचे 400 बांधव ह्याच्यामध्ये मयत झाले. तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावळेकरांपर्यंत, विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या कराव्या लागल्या त्यांना मराठा समाजासाठी. तर कोण लोक भडकीत नाही, आज समाज काय जगतो ते आम्हाला अवस्थेत माहिती आहे, गरीबी काय असते ते आम्ही बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होते की कोणतरी राजकीय ह्याच्या पुढे डोकी भडकतोय किंवा आरक्षण हे कशाला. मी जे सांगतो, मी जे आज बोललोय ना, तुम्हाला आज नाही समजलं, अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत, कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. कळलं का? ते ह्यातनं ह्या गोष्टी साधून घेत आहेत, ह्या नीट समजून घ्या पहिले. समजतं मी काय म्हटलं? मी आज काय म्हटलं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य, बरोबर आहे, कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये. इथल्या मराठी मुला-मुलींना, बरोबर, शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात. ऐका ना, आपण दोन वेगवेगळे विषय बोलतो, म्हणून मी सांगतो तुम्हाला. आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासनं दिली आतापर्यंत? मागे मोर्चे निघाले होते एकदा, बरोबर, साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते, बरोबर. काय झालं त्याचं पुढे? काय झालं त्याचं? एक्झॅक्टली. माझं हेच तुम्हाला सांगणं आहे, हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत, यांच्यापासून सावध राहा. साहेब, आम्ही सावध आहोतच, पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची शिक्षणावरती व्हायला पाहिजे, जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत, मी तुम्हाला काढून दाखवतो. त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला? महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून. म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात. आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत, कुठे उपलब्ध होत आहेत, काहीच माहिती नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे, असाच मी सांगतोय तसाच, की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये. ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही. तुम्हाला मागचं आंदोलन माहिती, मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो,
रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला? हा? कशासाठी आंदोलन झालं होतं ते? नोकऱ्या कुठे होत्या? महाराष्ट्रात. आणि जाहिराती कुठे होत्या? युपी बिहारला. म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत, पण तुम्हाला कळत नाहीये. आम्हाला कळतात पण